आपण पाहत आहात तेज किसान न्यूज, प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क। वाल्मिक कराड यांना बीड सत्र न्यायालयाची 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीड न्यायालयासमोर प्रचंड घोषणाबाजी। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची 15 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर काल पुन्हा त्यांच्यावर मोका अंतर्गत कार्यवाही करून SITच्या पथकाने ताब्यात घेतले। आज त्यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। वाल्मिक कराड यांचे विरोधक आणि समर्थक जिल्हा कोर्टाच्या परिसरात आमने-सामने आले आणि तीव्र घोषणाबाजी केली। परिणामी पोलिसांना बळाचा वापर करत काहींना ताब्यात घेतलं तर जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागला। वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर घेऊन जात असताना जोरदार घोषणाबाजी, समर्थक आले समोरासमोर, पोलिसांचा सौम्य लाठीमार, दोन्ही बाजूच्या समर्थकांची पळापळ, काही जणांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या घरामध्ये बसल्यानंतरही जोरदार घोषणाबाजी। वाल्मिक कराड यांच्या नावावर पवनचक्की प्रकरणातल्या खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्याचवेळी त्याच्यावर देशमुख हत्या प्रकरणात हात असल्याबाबत थेट आरोप होत होते। या सगळ्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्याने पथक कराड यांच्या मागावर होते। वाल्मिक कराड 15 दिवसापूर्वी अतिशय नाट्यमयरित्या गुन्हे अन्वेषण विभागाला शरण आले। त्यानंतर त्यांना केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी झालेली सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची CID कोठडी सुनावली। काल ही 15 दिवसांची CID कोठडी संपल्याने कराड यांना पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायमूर्तींनी कराड यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। मात्र वाल्मिक कराड यांच्यावर SITने संघटित गुन्हेगारीचा कायदा लागू केल्याने SITने त्यांना ताब्यात घेतलं। आज कराड यांना बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर SITचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सरकार पक्षाच्या वतीने माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्या अटकेसह 9 बाबींवर सरकार पक्षातर्फे परत 10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती। मात्र न्यायमूर्ती यांनी त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी कराड यांच्या वतीने ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे व ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी तर विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले। हजर करण्यात आलं। या न्यायालयापुढे आमचं पहिलं असं म्हणणं होतं की 302 मूळ कलम 302 आहे, त्यात कटात यांचा सहभाग आहे, त्याच्यावर आम्हाला तपास करायचा। कट केव्हा केला, कुठं केला, कशा पद्धतीने कट राबवण्यात आला, हा एक भाग। आणि दुसरा म्हणजे मोकाच्या अंतर्गत प्रॉपर्टीचे असेट्स याचीच पूर्ण डिटेल चौकशी करणे आहे। या दोन्ही ग्राउंड्सवर आर्ग्युमेंट केल्यानंतर कोर्टाने 22 तारखेमध्ये PCR दिलेला आहे। फोन कॉलचे सर वारंवार रेकॉर्ड, फोन कॉल्सचं आम्ही सबमिशन कोर्टापुढे केलेलं होतं, पण CDRचे रेकॉर्ड आयोगकडे या संदर्भात आहेत। आम्ही CDRचे रेकॉर्ड कोर्टातही दाखल केलेले आहेत। पण संबंधित म्हणजे आताचा आरोपी आणि त्यानंतर जी मृत व्यक्ती आहे यांच्या संदर्भात काही फोन कॉल एकमेकांना झाले ते काय त्याच्याबद्दल काही विषय झाला नाही, त्याच्याबद्दल काही विवेचन कोर्टापुढे झालं नाही। ओके। आणि साधारण आयोगांना नक्की कोणते प्रश्न न्यायाधीशांकडून विचारण्यात गेले? आयोगाला काही विचारलं नाही कोर्टाने। ओके। सबमिशन त्यांनी कस्टडीचं केलं, माझं सबमिशन झालं, आरोपीच्या वकिलांचं सबमिशन झालं आणि कोर्टाने ऑर्डर केली। एक महत्वाचं, ज्यावेळी खंडणीच्या प्रकरणातून मर्डरच्या प्रकरणामध्ये आरोपीच्या लिंक्स असतील, त्या लिंक्सच्या संदर्भात पुरावे आयोगाने नक्की कोणत्या पद्धतीने सादर केले आणि तुम्ही आम्ही CDR दाखल केलेले आहे, तोच महत्वाचा पुरावा। पण 3 वाजता त्याला उचललं, 6ला डेड बॉडी सापडली, म्हणजे 6 वाजता त्या शॉर्ट पिरियडमधला तो प्रकार आहे। 3:20 त्याच 9 तारखेला 3:20 ते 3:30 या 10 मिनिटांमध्ये काही महत्वाचे फोन कॉल झाले आणि त्यातून त्या फोन कॉलबद्दल आम्ही रेकॉर्ड कोर्टात दाखल केलेला आहे। म्हणजे तो वेळ आता माझ्या लक्षात नाही सांगण्याचा, पण CDR आम्ही कोर्टात दाखल केलं। एक महत्वाचा प्रश्न, हत्येच्या आधी म्हणजे किडनॅपिंगच्या आधी आणि हत्येच्या नंतर अशा 2 वेळा आरोपींमध्ये संभाषण झालेलं आहे असं सुद्धा दावा आता माझ्या काही लक्षात नाही, पण जी CDR आहे ती मी कोर्टात दाखल केली। पण 2 वेळा संभाषण झाले त्याच्या नाही, आता लक्षात नाही, आय डोंट रिमेंबर नाउ ॲट प्रेझेंट। ओके। सो 20 सेकंडपर्यंत आत्ताची कस्टडी मिळण्याचे 2 ग्राउंड आहेत। एक म्हणजे मकोकामधलं तुम्ही संपत्ती आणि या गोष्टी केल्यात आणि दुसरं महत्वाचं कॉन्स्पिरसी, कटात त्याचा सहभाग होता। तेज किसान न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।